आहेत महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊया सविस्तर आढावा आणि बुलेटिनच्या सुरुवातीला या घडीची एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने महानगरपालिकेचा मिळकत कर भरला नसल्याचं समोर आलं। मिळालेल्या माहितीनुसार 2019 पासून आतापर्यंत तब्बल 7 कोटी रुपये मिळकत कर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने थकवला। महापालिकेने वारंवार नोटीस बजावूनही रुग्णालयाने कर भरण्यास दिरंगाई केली, तसंच पालिकेनेही कर वसूल करण्याकडे दुर्लक्ष केलं। दरम्यान रुग्णालयातील रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून महापालिकेने रुग्णालयावर जप्तीची कारवाई देखील केली नाही। काही दिवसांपूर्वी तनुषा भिसे मृत्यू प्रकरणातही दीनानाथ मंगेशकर रुग्णालय चर्चेत आलं होतं। अशातच पालिकेने कर वसुलीत लक्ष न घातल्याने पालिका रुग्णालयावर मेहरबान होतीये का असा सवाल उपस्थित होतोय। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। निलेश बुधावले आपल्या सोबत आहे। निलेश, पालिकेने वारंवार नोटीस बजावली तरी देखील रुग्णालयाने कर भरलेला नाहीये, ही मेहरबानी नेमकी कशासाठी? दीपक, पुणे महानगरपालिकेने 2019 पासून आज अखेर म्हणजे 2025 साल आहे, आज अखेर सातत्यानं दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नोटिसा बजावलेल्या आहेत। जो मिळकत कर आहे तो भरण्यासंदर्भामध्ये त्या ठिकाणी वॉरंट काढल्याचं देखील पाहायला मिळतंय। मात्र अद्याप महानगरपालिकेचा जो कर आहे मिळकत कर, तो तब्बल 27 कोटी रुपयांचा जो मिळकत कर आहे तो अजूनही दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं भरलेला नाहीये। महानगरपालिकेकडून सिलिंग संदर्भात म्हणजे जप्तीची कारवाई करण्यासंदर्भात देखील हालचाली होत होत्या, मात्र त्या ठिकाणी हॉस्पिटल असल्यामुळे रुग्णांची गैरसोय होण्याची दाट शक्यता आहे आणि त्यामुळे अडचणी येत आहेत। अशा पद्धतीची माहिती आज महानगरपालिकेच्या वतीनं चित्रा वाघ यांना विचारलेल्या लेखी प्रश्नाला महानगरपालिकेने दिल्याचं पाहायला मिळतंय। विधान परिषदेमधल्या लेखी उत्तरात आज हे उत्तर महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आलं। दीपक, निलेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। 5 तारखेच्या ठाकरे बंधूंच्या विजय मेळाव्याची आणखी एक पत्रिका आता समोर आली आहे। आपण पाहूयात या